हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुमचा जी इतका आम्हाला भरभरून असा सपोर्ट मिळतोय त्याच्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद मनापासून आणि खूप खूप आभार। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आता हा विषय म्हणजे मूळ मुद्दा म्हणजे हा तसा भांडणाचाच विषय आहे आणि हा भांडणाचा विषय म्हणजे यूट्यूबला मांडायला नाही पाहिजे, पण मला असं वैयक्तिक वाटतं की यूट्यूब फॅमिलीला सुद्धा कळायला पाहिजे की बाईचं बरोबर आहे का पुरुषाचं बरोबर आहे। म्हणजे नवरा बायकोमध्ये कसं भांडण राहतंच, मग काही वेळा नवऱ्याची चूक असते, काही वेळा बाईची चूक असते, बायकोची चूक असते। तर तुम्हाला सांगतो विषय आता काल परवा 10वीचा निकाल लागला। मग त्याच्यामध्ये दोन माझे भाचा आणि भाचे कवटे मंकाळ कोणत्या जत तालुक्यामध्ये डोरली गावामध्ये ते शिकत होते। त्यांचं काहीतरी अंकल्याचं काहीतरी बोर्डिंग होतं। तर विषय असा होता की ही मला नेहमी म्हणायचे की नाही सोनू 85% मार्क पडणार। आणि दीदी कशाचे मार्क पडते? दीदी अभ्यास करत नाही, सोनू लय अभ्यास करतो, तुम्ही द्या त्यांना फोन घेऊन, द्या सोनूला फोन घेऊन देऊन। आम्ही म्हणला अहो सुरेखा तसं नव्हं, त्यांची 10वीची परीक्षा आहे, पुढं अभ्यास नाही ती करणार, तुम्ही द्या। अहो काय सांगायचं तुम्हाला, 2 दिवस भांडण। माझा पहिला एक फोन होता रेडमी 8चा, ते फोन ती मागत नव्हतं, हिनं दे लावला त्याला लागतोय म्हणली अभ्यासाला। तर मित्रांनो, एक गोष्ट अजून मला असं वाटते की काय काय मामा मामी भाच्यांना किंमत देत नाहीत। त्या दृष्टिकोनातनं मला ही जी खूप गोष्ट मला आवडली की इतकं भाच्यावर प्रेम करणं असं कोण करत नाही। तर ह्या गोष्टीत त्यांचा काय विषय नव्हता, त्या पोरासांचा, आमच्या दोघांचीच भांडण। मग आता तुम्हाला सांगतो ती भाची आहे, तुम्ही भाचा माझा तुम्ही पाठीमागल्या व्हिडिओमध्ये बघितले ते, आम्ही बहिणी या गावाला गेल्यावर ना व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय। आणि भाचीनं सुद्धा माझ्या तुम्हाला सांगितलं मामाचा चॅनल असा असा झाला आणि तुम्ही सपोर्ट करा, हे ते तुम्ही बघितलं सांगितलं। तर आता विषय बघा, तुम्हाला सांगतो भाचीच्या पाठीमागं कामं काय काय, जनावर किती जनावर 11 जनावर, त्यांचे शेण काढायचे, त्यांच्या धारा किती जनावरांच्याकडे 6 जनावरांच्या धारा एकटीन काढायच्या। मग परत ना अजून ते दूध घालून त्या दोघांच्या यायचं, कुणी भाच्यानं आणि भाचीनं। मग तिथंच एक 100-200 फुटावर डेअरीवाला त्याचं ती गाडीच घेऊन येतोय, मग तिथे जाऊन दूध घालायचं, मग तिथनं यायचं। तुम्हाला सांगतो 11 जनावरं उन्हात असते, ती सावलीला बांधायची। परत म्हणजे ती पोरी सांगतो बरं का, बाचीचं पोराचा काय विषय नाही, पोराला काम काहीच नव्हतं आणि ही म्हणायची अभ्यास नसेल काम नसेल, पोराला काम आहे पोराला नाही। तुम्हाला सांगतो त्या पोरीनं जनावर बांधायची, ती भाकरी बडवायच्या, परत ती त्यांना डबा दोघाला बांधायचं, ही तोपर्यंत मग ही असा मग मिशावर असा असा हात फिरवणार, परत ना असा असा भांग पाडणार, दिदे मी आज कसा दिसतोय ग म्हणणार, परत ना ह्याचं तुम्हाला सांगतो अभ्यास दिदीने विचारला सोन्या अभ्यास केला की तुला काय करायचंय, माझं मी बघून घेईन। मग बरं ठीक आहे, मग मी एक दिवशी तिथे गेलो, मग ह्यांचं ते जे काय लाईव्ह दृश्य मी सगळं त्यांचं पाहिलं होतं ते मी तुम्हाला सांगतोय आणि हिलाही सांगतोय। मग मी नव्हतीच, तुम्हीच होता। तुम्हाला सांगतो परत आमची बहीण रानातल्या कामाला
त्याने लवकर जर ह्यांची शाळा चालू असली तर ती काय लवकर करायची आणि ही पोरं मग थोडंफार काम करून 50% काम करून जायचं शाळेला. तर असं यांचा प्रवास झाला शाळेचा. मग मी म्हणतोय बघा पोरीला मार्क किती पडावं दे, 75% मार्क पोरीला पडले आणि ह्या पोराला मार्क पडले ते 60. बस झाली. तुम्हाला किती पडली होती? 60ची अगरबत्ती कुठे लावायची? त्यांचं सांगायला तुम्हाला किती पडली होती? 60ची अगरबत्ती कुठे लावायची मला सांग. आधी तुम्हाला किती पडली होती तेवढं सांगा. माझा विषय नाही तर त्याचा विषय आहे. त्याचं तुम्हाला सांगतो आज ऍडमिशन गेलाय तिथं. आज ऍडमिशनला फोन केलाय मामा, तिथं 7,000 रुपये मागा राहिले ते. आणि पोरीला ते म्हणते माझा एवढा काही इश्यू नाही, मला थोडंफार भरा म्हणते ते. दीपक आबा साळुंके पाटीलांची संस्था आहे ढालगावमध्ये, 11वी 12वी तिथं ॲडमिशनला आज गेले ते. तर तिथनं मला कॉल आला आहे, दीपक आबाला कॉल करा आणि सांगा. दीपक आबा म्हणजे आमचे साळुंके पाटील आमच्या सांगोल तालुक्यामध्येच असतात, ते कायम असतात आणि ते गोरगरिबांसाठी चांगली काम करतात. विद्यार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी असं त्यांनी खूप काही चांगलं काम केले. आणि काय त्यांच्या राजकारणामध्ये कसं असतं, कोण चांगलं म्हणतं तर कोण वाईट म्हणतं. राजकारणामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे कसं चाललंय, काय चाललंय. आणि आता येणाऱ्या 4 तारखेला सुद्धा बघा राजकारण महाराष्ट्रातलं कसं आहे काय आहे. तर ही 10वीचा निकाल असा आमच्या भाच्यांचा झाला आहे. आणि आख्या ह्याचा बघा तुम्ही किती निकाल लागला, काय लागला, ही तर तुम्हाला ते माहितीच आहे. बातमी तुम्ही बघितली असेल माझा TV9 मराठी. तर मला असं वाटतं की पोरीने इतकं काम करून सुद्धा तिला मार्क चांगली पडली. आणि ह्या हरामखोराला तुम्हाला सांगतो, न काय काम करता ही नुसता दूधच घालू लागायचा होता सांगा. आणि वैरण कोण आणायचं? कोण? एकदा वैरण आणली म्हणजे त्याला काय लागत नाही. एकदा धारा काढल्या म्हणजे धारा काढायची नसते त्या. मग ती ह्याला तुम्हाला सांगतो, एकदा काय हे जर ती झालं की हे मोकळाचा अभ्यास करायचा झाला. एकदा तर तुम्हाला सांगतो आमचं मामा आलं संध्याकाळी 11 वाजता आला. म्हणला दिदे जेवायला वाढ, सोन्या जेवायला वाढ. मग तुम्हाला सांगतो तिथे गेला सोन्या मला दिदे जेवाय वाढी. दिदी उठलीच नाही. मग तोपर्यंत मामा म्हणजे संध्याकाळची वेळ 11ची. मग तोपर्यंत मामाला काय कळलं नाही, लाईट गेली आणि दिदी बाहेर झोपली होती. मग शी काय तर म्हणजे गलत शब्द बोलला. मग तुम्ही ओळखून घ्या काय शब्द बोलला असेल. मग ते मामा म्हणला ते म्हणजे ती सोन्या आमचा दिदीला बोलला काही खाते काय म्हणला. मग त्या मामाला वाटलं सोन्या असा म्हणला मला काय जेवायवाड म्हणल्यावर मला तो असा म्हणला मला ही खाते म्हणला, खा म्हणला. मग ती खाते ती काय म्हणला. म्हणजे तुम्ही एक ओळखून घ्या असा असा ते बोलला. म्हणजे पोरगा असा आहे. तर तुम्हाला सांगतो त्यानं त्याचं रनिंग पण इतकं आहे त्या बाबतीत तसा तो हुशार आहे. पण कसा काय गोष्टीत महाग आहे तो, अभ्यास काही करत नाही तो. पळणेर असल्यामुळे तो तुम्हाला सांगतो त्याचा सांगली जिल्ह्यामध्ये त्याचा 5-6 वेळेला पहिला नंबर आलेला आहे. तुम्हाला सांगतो पळण्यामध्ये, धावण्याच्या स्पर्धेमध्ये, खुल्या गटामध्ये किंवा असं वयोगटामध्ये सुद्धा त्याने. आणि जिथं तिथं ते ज्या ज्या ठिकाणी शर्यती असतील त्या त्या ठिकाणी तो जातो आणि पहिलाच नंबर घेऊन येतो. मग काय सांगताय. पण मला एकच गोष्टीचं कौतुक करायला, पण बाकीचं काय आता
त्यानं एवढी मार्क पाडायला पाहिजे होती. माझी अपेक्षा होती त्यानं कमीत कमी 80 तर मार्क पाडायला पाहिजे होते. 80-85 तर त्यानं पाडले नाही 80 मार्क. ती 60 मार्कावरच त्याची अगरबत्ती लागलेली आहे तिथं. तर तुम्हाला काय वाटतंय? आणि दुसरा एक विषय सांगायचा राहिला, जे मोठी मोठी लोक आहेत की बाबा, कोणी शिक्षक असेल, कोणी कृषी अधिकारी असेल, कोण असं ज्या त्या विभागातली जे हे आहेत त्यांची मुलं, त्यांच्या मुलांना सुद्धा मार्क खूप कमी पडले ते. तर मी म्हणतो आपल्या गरिबांच्या मुलांना खूप छान मार्क पडली, मला असं वाटतंय. मग तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, बाय बाय. असाच सपोर्ट राहू द्या आणि जाता जाता व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.